नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आम्ही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आज कमिटी देखील या ठिकाणी जी मी तयार केली होती ती आलेली आहे। ती कमिटी सर्व प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि एकीकडे या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण भविष्यात असे प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपीज तयार झाल्या पाहिजेत या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करू। सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशन्सच्या संदर्भाने तक्रारी प्रचंड येत आहेत, मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही। मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता CM ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू। एक पत्रक आज धनंजय केळकरांनी काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने। तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना। त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन्स जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटले। दुसरी गोष्ट, ज्या असंवेदनशीलतेचा तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केळकर पत्रात म्हणाले। मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे। एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात। त्यामुळे सगळं काही हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही, पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता। जिथे चूक आहे तिथे चूक म्हणावं लागेल, ती चूक सुधारावी लागेल। जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे। आपल्या या ज्या समित्या आता नेमलेल्या आहेत, धर्मदाय आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती, काही फाइंडिंग्स आल्यात का समोर? नाही, प्राथमिक फाइंडिंग्स आहेत, पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फाइंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट। खरं तर आंदोलन